माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 ते 28 जुलै 2026 जनसेवा सप्ताह राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर जिल्ह्याचे आयोजन. नागपूर शहर व नागपूर जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन या सप्ताहामध्ये करण्यात येणार आहे. बघा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यक्रम पत्रकार करण्यात आला परिषद. आहे. काय नेमका हा कार्यक्रम आहे, किती दिवस चालणार आहे आणि काय उपक्रम राबवणार आहे याच्यामध्ये? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दादांच्या जयंती प्रित्यर्थ 22 तारखे ते 28 तारखेपर्यंत सातत्याने सर्व कार्यक्रम पूर्ण शहरावर आम्ही राबवणार आहोत व पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे साहेब सुद्धा बसलेले, माझे कार्याध्यक्ष विकासजी शिवणकर, आमचे विभागीय अध्यक्ष पदाधिकारी बसलेले आहेत आणि पूर्ण नागपूरच्या 6 विधानसभामध्ये व ग्रामीणच्या 6 विधानसभामध्ये 13 तालुक्यामध्ये 6 विधानसभा 13 तालुके या ठिकाणी पूर्ण लोकांकरता राबवण्यात येणारे कार्यक्रम, ज्याला आपण म्हणतो रोग निदान शिबिर, ब्लड डोनेशन कॅम्प, त्यांच्याविषयी लोकांनी अवेअरनेस यावा याकरता स्वच्छता अभियान, असे अनेक कार्यक्रम, जनसेवेचे कार्यक्रम आम्ही या पिरियडमध्ये राबवणार आहोत. व 28 तारखेला एक आम्ही दादांची रॅली व्हेरायटी स्क्वेअर पासून आम्ही काढण्याचा आमचा मानस आहे. आमची कार्यकर्ते या सर्व कार्यक्रमाकरता फार उत्सुक आहे. आमची पूर्ण तयारी झालेली आहे. सातत्याने सार्वजनिक नागपूर शहराच्या सर्व कार्यालयामध्ये दादांचा फोटो लावून त्यांचं जयंती करावी असा आदेश सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे यांना मिळालेला आहे. त्याकरता सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत व दादांचे कार्य जनमानसात पोहोचावे हा यामागचा उद्देश आहे. नागपूर ग्रामीणमध्ये कुठल्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, काय उपक्रम राबवणार? नागपूर ग्रामीणमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, त्यानंतर महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर, महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक महिलांना आता कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कॅन्सरची तपासणी, असे वेगवेगळे शिबिर, स्वच्छता अभियान, असे वेगवेगळे शिबिर आम्ही आयोजित करत आहोत. 13ही तालुक्यात 7 दिवसपर्यंत कंटिन्युअस आमचे कार्यक्रम आहेत. त्यानंतर आम्ही फिल्म दाखवणार आहोत त्या लोकांना. त्या दादाने केलेले काम त्या फिल्मच्या माध्यमातून लोकांना अनेकांना माहीत आहे, ती माहिती झाली पाहिजे. दादांच्या अनेक योजना आहेत, त्या योजना माहीत झाल्या पाहिजे. त्या योजनाचं काही वाटप आहे आम्ही तिथे करणार आहोत. सायकली वाटप आहे, काही रिक्षा वाटप आहे. ते वाटप सुद्धा ग्रामीण भागात आम्ही करणार आहोत. अनेक महिलांना त्या लाडकी बहिणीच्या माध्यमातून अनेकांचे पैसे मिळाले नाही, त्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांचे पैसे का मिळाले नाही त्याचं सुद्धा आम्ही नियोजन करून प्रत्येकाला दादांनी केलेले काम पोचण्यासाठी आम्ही 13ही तालुक्यामध्ये एक विविध कार्यक्रम घेतो. किती लोकांना याचा लाभ होईल, काय अंदाज तुम्ही ठेवला आहे? आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 1,500 ते 2,000 लोक प्रत्येक तालुक्यात लाभार्थी राहतील असं माझं पूर्ण करतो. फक्त बघून घ्या, हे पश्चिमचे अध्यक्ष आहेत राजेशजी शुक्ला आणि उद्देशजी रेवतकर आहेत दक्षिणचे, जे सोबत होते त्यांचे नाव सांगतो. आणि किरण झाडे प्रदेश जिल्ह्याचे महासचिव. 22 ते 28 पर्यंत जे कार्यक्रम आम्ही करणार आहोत ते आमचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे साहेबांनी तुम्हाला सर्व विजिट केलेलंच आहे. त्यांच्यापासून महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यांचे कार्यक्रम प्रत्येक कार्यालयात व्हावे असं ते जाहीर केलं. हा फार मोठा सन्मान आहे आमच्या नेत्याचा असं आम्हाला वाटते. त्याकरता आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा सरकारी सर्व जे ऑफिसेस आहे त्या ठिकाणी सुद्धा फोटोचं वाटप आम्ही करणार आहोत आणि ठरवलेलं आहे. शासकीय कार्यक्रमात कोणता फोटो लागेल तर सार्वजनिक जीवनात कोणता फोटो वापरायचा हे सुद्धा आम्हाला प्रदेशकडून मिळालेला आहे. वर्गचा कार्यक्रम 22 ते 28 आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेणार आहोत. याचा उद्देश एकच आहे का जनतेकरता असा नेता व्हावा का जो जवळपास दादा 7 ते रात्री 11 पर्यंत कंटिन्युअसली काम करायचे. आज सुद्धा मी जिल्हा नियोजन समितीची मीटिंग होती, मला तिथे थोडं अडचणीचं वाटलं. ही मीटिंग अकराची होती, 12ची होती, मला वाटतं 1 वाजता सुरू झाली, बरोबर आहे. तर तेव्हा दादाची आठवण झाली की दादाची वेळ जी होती त्या वेळेनुसार किती मोठा नेता असला तर तो वेळेवर नाही आला तर तिथेच त्यांना 2 गोष्टी सुरुवात सांगले पाहिजे, वेळेचं बंधन ठेवायला पाहिजे. कारण की तुमच्या सुद्धा किंवा आमच्या 1 तास कोणाचाही वेळ वाया घालवणे योग्य नाही. आम्ही मुंबईला जात होतो, काम असेल तरच या,
अदरवाईज येऊ नका. मंत्र्यांना सांगायचे काम होत असेल तर कार्यकर्त्यांना यश म्हणा किंवा नो म्हणा, हे लावू नका, हा त्यांचा डायलॉग होता. असं व्यक्तिमत्व आपल्याला याच्याकरता आमचं कर्तव्य आहे तर त्यांचं सर्व कार्याला जनतेपर्यंत पोहोचवावं व ते करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आपल्याला संबंधित करतो आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये जनमानसात पोहोचवावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे. खूप खूप धन्यवाद.